नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, माहे ऑगस्ट 2026 नियम वेतन देयकाबाबत उपरोक्त संदर्भ विषयांवर आपणास कळवण्यात येते की माहे ऑगस्ट 2026चे नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करावीत। यामुळे वेतन देयकांचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्यामुळे नियमित वेळेत देयके फॉरवर्ड करावीत। वेतन देयके फॉरवर्ड करताना संबंधित शाळेच्या प्राचार्य मुख्याध्यापकांनी सदरचे देयके पूर्णतः तपासून फॉरवर्ड करावे। देयकात अनियमितता आढळून आल्यास तसे वसुली लागल्यास त्यांची सर्व जबाबदारी प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे राहील याची नोंद घ्यावी। मान्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त आहे अशा शाळांनी मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता घेऊन वेतन देयके ऑनलाईन सादर करावं। प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता नसेल तर वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात येऊ नये। प्रभारी मुख्याध्यापक आदेश सोबत सादर करावा। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक बरोबर असल्याचे खाते करून देयके फॉरवर्ड करण्यात यावी। शालार्थ प्रणालीतील वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खात्री जमा करण्यात यावी। माय ऑगस्ट 2026च्या महिन्याच्या वेतनामध्ये प्रवास भत्ता प्रचलित नियमानुसार संबंधित देय आहे का याची खात्री जमा करूनच मुख्याध्यापकांनी वेतन देयके फॉरवर्ड करावी। ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बुरकोन पिरियडमधून काढण्यात आलेले अशा कर्मचाऱ्यांचे बुरकोन पिरियड वेतन काढण्यापूर्वी या कार्यालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे। पूर्वपरवानगी घेतली नसल्यास देयके रिजेक्ट करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात येईल। शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक संबंधित लिपिक यांनी शाळेचे युजर आय डी व पासवर्डचा वापर करून वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात यावी। शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक व संबंधित लिपिक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीकडे शाळेचा युजर आय डी व पासवर्ड देण्यात येऊ नये। सदर युजर आय डी व पासवर्ड अन्य व्यक्तीकडे असल्याबाबत निर्देशन आले तर वेतन देयके चुकीचे फॉरवर्ड झाल्यास त्याची सर्व जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक यांची राहील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी। वेतन देयके फॉरवर्ड करण्यापूर्वी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची KYC करणे आवश्यक आहे। तरी ज्या शाळा KYC करणार नाही तशा शाळांचे वेतन होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। मान्य संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक संचालनालय पुणे यांच्याकडील प्राप्त निर्देशानुसार एप्रिल 2026 पासून पुढील कालावधी देयके संचालनालयाच्या स्तरावर मान्य करण्यात येणार आहेत। त्यानुसार मार्च 2020 व त्यापूर्वीच्या कालावधीतील देयके शासनात प्रपत्र क मध्ये सादर करायचे आहेत। 4 एप्रिल 2020 नंतरचे कालावधी असणारी थकीत देयके प्रपत्र ब मध्ये शालार्थ 2.0 मध्ये सादर करायचे आहेत। तरी सदरचे प्रपत्र ब व क प्रमाणे सदर सर्व देयके त्वरित शालार्थमध्ये ऑनलाईन फॉरवर्ड करावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।